बघा मूळ संख्या काय असतात आणि मूळ संख्या कशा ओळखायच्या ते आपण शिकणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. मूळ संख्या ओळखायच्या कशा, तर 2 इथे दिलाय. तर 2 चे विभाजक कोणकोणते आहेत. आता विभाजक म्हणजे काय, 2 ला कोणकोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना म्हणतात विभाजक. जसं 2 ला 1 ने पूर्ण भाग जातो आणि 2 ने पूर्ण भाग जातो. बघा आता या 2चे विभाजक मिळाले आपल्याला कोण, 1 आणि 2. 2च विभाजक मिळाले. म्हणजे ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात आणि हे 2 विभाजक कोणते असतात, 1 आणि ती स्वतः असलेली संख्या. तसं 2 चा विभाजक आहे 1 आणि 2. आता पुढची संख्या बघू आपण 4. आता 4 चे विभाजक शोधूया आपण. 4 ला पूर्ण भाग जातो 1 ने, 4 ला पूर्ण भाग जातो 2 ने आणि 4 ला पूर्ण भाग जातो 4 ने. येथे तर आपल्याला 3 विभाजक मिळाले, 1 2 4. 3 विभाजक मिळाले आपल्याला. जर ज्या संख्येचे 3 विभाजक असतात किंवा 2 पेक्षा जास्त असतात, 3 आणि 3 पेक्षा जास्त असतात, ती संख्या मूळ संख्या होत नाही. ज्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मग 4 काय आहे, संयुक्त संख्या. आता 7 बद्दल बघूया. 7 चे विभाजक कोणकोणते आहेत. 7 ला भाग जातो 1 आणि 7 या दोघांनीच भाग जातो. मग याचा अर्थ 7 ही मूळ संख्या आहे. याचा अर्थ ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात त्या संख्येला म्हणतात मूळ संख्या. 7 मूळ संख्या आहे. 8 मूळ संख्या असेल का संयुक्त असेल ते शोधायचं. आता 8 बघा 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो. 4 विभाजक मिळाले आपल्याला 8चे. म्हणजे ती मूळ संख्या नाही, ती आहे संयुक्त संख्या. अशा प्रकारे कोणतीही संख्या जर घेतली आणि आपल्याला जर पाडे येत असेल, भाग देता येत असेल, तर कोणती संख्या आपल्याला ती मूळ आहे का संयुक्त आहे ते सांगता येतं. ओके.